महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले
मनमुनी शरण
शरण
मनोनिया शरण गावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जान तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले ते केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार पावाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलते वचन अतिभाविका आता माझ्या भावा अंतराळ नको देवा आले वागा ते करीतसे तुझेच नाम उच्चारित विठाला प्राप्त प्रसंगी प्राप्त काळ प्राप्त घटिका पंचक्रोशी मध्ये असणारे म्हाळुंगी गाव बऱ्याच दिवशी बाबा चाललेला बरेच वर्षापासून कधी भेट देतो बोराडे बाबांना ती वेळ आली नव्हती आता ती वेळ आली ताई मंडळी टाळ घ्यायचा असतील तर या उभे राहा आपल्याकडे कोणाच्या बद्दल भेद नसतो मोठ्या महाराजांजवळ भेद असतो इथे आमच्याकडे भेद नाही ताई मंडळीने आरामशीर टाळ घेऊन उभं या या ताई या मगाशी हरिपाठाला फार सुंदर आम्हाला अगोदर सांगितलेलं आहे त्या श्रेष्ठ आहेत त्यांच्या पायी सर्व आहेत आमचेच महाराज सांगतात काही मंडळीने उभं राहायचं नाही मी वर्णन करून सांगितलं प्राप्त प्रसंगी जगद्गुरु तुकोबर आहे ते तुम्हाला मला उपदेश करून सांगतात आणि या अभंगाचा अनुभव घेऊन सांगतात या अभंगामध्ये तुम्हाला मला वर्णन करून सांगितलं म्हणून या शरण जावे काय करायचं असेल तर तुम्ही म्हणून माऊली किंबहुना म्हणतात पण तुकोबर आहे म्हणून या कोणाला शरण जायचंय म्हणून या शरण जावे सर्व भावे देवा त्या देवाला शरण जा कोणत्या देवाला माऊली ज्ञानोबाराने तुम्हाला आम्हाला सांगितले आपण अभंगात चिंतन करू मग त्या देवाला जर आपण शरण गेलो तर तो काय करणार आहे तो हा उतरील पार भवदुस्तर नदी तो तुम्हाला या नदीच्या पलीकडे नेऊन टाकणार भवदुस्तर भवनगर भवनदी म्हणजे
जन्माला आलो आणि मरणाचं कसं याच्या पलीकडे नेऊन सोडणार. आता वर्णन चालू आहे फक्त, पलीकडे नेऊन ठेवत नाही. बहु आहे करुणावंत, तो परमात्मा करुणावंत आहे. बहु आहे करुणावंत त्याचा नाम आनंद आहे, नाव नाही बर का. आनंद हे नाम ज्या, त्याचं नामस्मरण आनंद आहे. तुका म्हणे साक्षी आले हे केले प्रगट. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला साक्षी आलं. मग त्यांना साक्षी आलं, मग तुम्हा आम्हाला साक्षी यायला पाहिजे का नको? तुम्हा आम्हाला सुद्धा साक्षी आला. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या पंचक्रोशी मध्ये असणारे म्हाळुंगी लोक, या म्हाळुंगी मध्ये आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत गणपती बाप्पाची स्थापना झालेली 2 वर्षापूर्वी. त्या निमित्तानं प्रत्येक महिन्याला संकष्टीला श्री सत्यनारायणाची महापूजा, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ वगैरे चालू असते. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे हृदयस्थान असणारे भगवान बाबा बोलांनी सांगितलं, भाऊ सेवा कराल का? मी सांगितलं मला एवढं काही जमत नाही. त्यांनी सांगितलं तसं सांगू नका, मला तुम्हाला सेवा करावी लागेल. तुमचा आग्रह आहे तर सेवेचे सांगितले करावे काम होईल. बोललो हो म्हणून करू. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा तुमचा फोटो द्या. माझा काय फोटो द्यायचा? माऊली ज्ञानोबारायांचा फोटो टाका, तुकोबारायांचा फोटो टाका. आम्ही सर्व देवांच्या समोर हात जोडून उभा राहतो ना, देवाला दाखवतो बघ मी तुमच्या पाया पडलो का नाही. आता एवढं त्याच्यात अनेक प्रकारचे नाना प्रकारचे सर्व ऍप बनवून आलेले. देवाच्या बरोबर आपलाही फोटो आणि देवाचा फोटो टाकला. ज्या वेळेला देवाचा फोटो टाकला ना तर देव आपल्यावरती प्रसन्न होईल. देव हिरो बोलाटे यांच्या स्मरणार्थ आमचे सुभाषभाऊ बोलाटे त्यांनी हा उपक्रम चालवलेला. पंचक्रोशीतील असणारे म्हाळुंगी गावातून असणारे सर्व वारकरी, स्वाध्याय, बैठकी, सर्व संप्रदायातले लोक याच्यामध्ये सहभागी घेतात. गणेश महाराज फुलकुंटवा यांचा उत्कृष्ट अशी सेवा झाली. आणि त्याच दिवशी मला वाटतं त्यांनी फोन केला आणि आज तुम्ही फोन केला. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला उपदेश करून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाली बोला. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेलो वेला हा सुख सोला. स्वर्गात नाही बर का, इथेच आहे. का तर त्याचा पुरावा दिलेला आहे तुम्हा आम्हाला. स्वर्गीचे अमर इच्छितांती देवा, स्वर्गातले देव बाबा इच्छा करतात मृत्यू लोकाची. तुम्ही आम्ही मृत्यू लोकात आलेलो आहोत, मग देव प्राप्तीची इच्छा व्हायला पाहिजे का नको? किती जणांना गणपती बाप्पाची प्राप्ती झाली,
बघू आपण विठ्ठल स्वर्गीचे अमर कधी न मारणारे बाबा इच्छा करतात. तर तुम्हाला आम्हाला आयता मिळालेला आहे. 184 योनी फिरून 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 मायबाप आपण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला. अर्जुनाला भगवंताने तेच सांगितलं, हे मृत्यू लोकेचे उपराटे अर्जुना जन्मलाशी अवचटे तरी झडझडून व्हायला निघ या भक्तीच्या वाटे लाग. जेणे तो पावशी अवेंग निजधाम माझे निजधाम पावशी अर्जुनाला सांगितले. पण ते एकट्या अर्जुनाला सांगितले का बाबा? अहो ते आपल्याला उपदेश केलेला आहे त्यांनी. ही ज्ञानेश्वरी आहे. किती जण मानतात हे ज्ञानेश्वरी? आपण सर्वच मानतो का नाही बाबा? हरिपाठ आहे सर्वच मानतो. हा भागवत ग्रंथ सर्वच मानतो. पण भागवत ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये हरिपाठामध्ये बसा बसा ताई ग्रंथामध्ये ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपल्याला पुन्हा दाखवतात. तुम्ही आम्ही ज्या मार्गाने चाललो ना त्या खुणा दाखवतात. फक्त समजून घेतलं पाहिजे बाबा. समर्थ सद्गुरू रामदास स्वामी सांगतात, समजले आणि उमजले तेची भाग्य पुरुष झाले. हे ते जन्मले करंटे कपाली. ज्यांनी उमजून घेतलं ते भाग्य पुरुष सांगितले. हे सहज सोप्या भाषेमध्ये असणारे माऊली ज्ञानोबरायांनी एवढा हट्टास करून तुमच्या आमच्या जवळ अनंत असं ठेवलेलं आहे. मग तो आपल्याला समजायला पाहिजे का नको? समजायला पाहिजे ना? तर समजून घ्यायला पाहिजे. लवकर समजून घेत नाही. आम्ही काय करतो माहितीये का? कीर्तनाला आलो ना, माफ करा बरं का, लहान तोंडी मोठा घाल घेतो. आम्हाला एकच सवय झाली, कीर्तनामध्ये जर आलो तर गोष्टी सांगणारा महाराज कोण आहे ते बघा. हसवणारा महाराज कोण आहे ते फक्त बाकी काय ना. त्याने सुंदर कीर्तन सांगितलं. पण खरं ज्ञान जो सांगतो त्याच्याकडे अजिबात लक्ष नसतो. हुकूमर आहे तुम्हाला आम्हाला समजून सांगतात, अरे बाबांनो मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, तुम्ही त्या मार्गाने चला. कुठल्या मार्गाने? हुकूमर आहे सांगतात, वाजत असे बोंब कोणी ऐकायला मागत नाही. त्याने ऐकलं ना ते भाग्य झाले, नाही ऐकलं ते आपण भाग्य सांगू. आपण कशाला कोणाला काय बोलू? तुकोबाराय सांगतात, हरी हरी न म्हणता दया थोड झाली. कुठले आले होतो बाबा? कुठले आले होतो? 184 योनी फिरावं लागतं आणि ते फिरून फिरून आपण माणसाच्या जन्माला आलो. योनी चुकवायची असेल तर देवाला शरण जायला पाहिजे. सांगतो तुम्हासी बदारे विठ्ठला
विठ्ठला आपले 33 कोटी देव आहे, नक्की कोणाला बजायचं? आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे तुम्हा आम्हाला, तुकोबाराय सांगतात, एक गाव आम्ही विठोबाचे नाव का नाम सांगितलेलं आहे. आम्ही नाव चाललेलं आहे हो, नाम सांगितलेलं आहे. मग त्या नामस्मरणाचा महत्व माणसाचकडे आहे. आता आपल्याला वेद लागलेले आहे चंद्र सूर्यासारखे पंढरीच्या वारीचे. वास्तविक अबंध तोच होता, उठा उठी अभिमान जायसे कोण ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोगडे. या खळामध्ये पाझर आलं पाहिजे. या खळामध्ये किती जणांच्या पाझर आलं मला काय माहिती नाही. मी कोणाच्या परीक्षेचा पेपर तपासणार नाही, फक्त सांगण्याचं काम करणार. पेपर तपासणारे आमचे गुरुवारे बोरांडे बाबा आहेत. जय विठ्ठल. आम्हाला सांगतात, अरे बाबा कुठेतरी शरण जाऊ नकोस, अनेक नका पडू येथे आहे थोरी नागवन. इथे नागवन आहे, फक्त करा सांगतात, करा सांगतात. किती वर्ष करायचं? आता हे गुळ आहे नाही का, तर हे गुळ खाल्यानंतर कधी गोड लागेल? लगेच का? हे गुळ खाल्यानंतर लगेच गोड लागेल. मिरची खाल्यानंतर कडू कधी लागेल? तिखट कधी लागेल? बाबा कधी लागेल हो? मिरची खाल्यानंतर तिखट 4-5 महिन्याने, आठवड्यातून, लगेच नाही का? कारेला खाल्ला तर कडू लगेच लागेल नाही का? मग देवाचं नामस्मरण घेतल्यानंतर त्याचा परिणाम लगेच होईल का 4-5 महिन्याने होईल? लगेच यायला पाहिजे, पण साधू तसा असायला पाहिजे. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. कलियुगामध्ये साधूला महत्व दिलेलं आहे. कुठेतरी साधू असेल ना, आपण कुठेतरी असेल, भेट नाही त्यांची, फक्त करा म्हणून सांगतात. आपल्याला तो अनुभव येणार नाही, त्याच्यात पुण्य मिळेल मात्र. पण माझ्या माऊलीने पुण्याचा पूर्ण संचय करून टाकलेला आहे. काय दादा, पुण्याचा सेव करून टाकला नाही. पुण्याची पावती सर्वेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागे मागारा मृत्यू लोका. संपल्यानंतर आपण पुन्हा मृत्यू लोकात येऊ. माणसात आलो तर ठीक, त्यात भारत देशात आलो तर ठीक, त्यात महाराष्ट्रात आलो तर अजून ठीक. या भरतखंड नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. येथे वंशवती विवेक परमात्मा. या भारत देशामध्ये परमात्मा हा वंशवरती आहे. आम्ही त्या परमात्माकडे पाहतच नाही हो, फक्त बोंबच चाललेले. हका मारे ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. माऊली ज्ञानोबारायने हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना. अरे तुम्ही हरिमुखे बोला फक्त.
मग पुण्य होईल त्याच्याने. पण त्या हरीला आपण पहिले ओळखलं पाहिजे. दादा आहे का हरीची मूर्ती कुठे? तुम्हाला विचारतो. हा पाया पडतो तुमच्या भाग्यवान विठाला. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. भगवान महादेवाची लिंग आहे. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती, सर्व देवांच्या मूर्ती आहे. पण हरीची मूर्ती कुठे आहे का असे? पण बाबा माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी हरी सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये. एक हरी आत्मा बघा ना, माऊलीने समजावून सांगितलं तुम्हाला. एक हरी आत्मा जी शिव सम वाया तू दुर्गमन. मग आपण कुठे मान घालतो? जो भेटेल तिथे तिथे घाला, पुण्य लाभेल. पण भावना तर सागरातून तरुण जाता येणार नाही मायबाप. मग या हरीची ओळख पटवण्यासाठी योग्य त्या श्री गुरुची गरज आहे. योग्य त्या संतांची गरज आहे. योग्य त्या महात्म्याची गरज आहे. आणि तो महात्मा परंपरेने असायला पाहिजे. तो महात्मा परंपरेने असायला पाहिजे. त्याची अनादी काळाची परंपरा असायला पाहिजे. आपलं मत नाही घ्यायचं आहे का? माऊलींचं मत घ्यायचं. मान्य करावंच लागेल. ज्ञान देव म्हणे नाम जपा. पुढं काय बोलतात? त्यांची परंपरा कुळ शुद्ध आहे. त्या हरीचं नामस्मरण केलं आणि त्याने आम्हाला सांगितलं तर त्यांची परंपरा कुळ शुद्ध आहे. कुळापासून शुद्ध ती परंपरा. मग किती जणांची परंपरा आहे हो? घरच्या घरी परंपरा भरपूर जणांच्या आहेत. घरच्या घरी परंपरा प्रत्येकाच्या आहेत. जे महात्मे आहेत त्यांचे. मी कोणाचं नाव घेणार नाही, काय नाही. माझ्या माऊलींचं उदाहरण मी देईन. माझ्या तुकोबारायांचं उदाहरण देईन. माझ्या संत श्रीपाद बाबांनी सांगितलं बाबा, बोलायचं असेल तर प्रमाणशीर बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. तुम्हाला यासाठी निरोप पाठवण्यासाठी पाठवलं नाही. तुम्हाला गोष्टीसाठी पाठवलेलं नाही. तुम्हाला जे ओरिजिनल नामस्मरण आहे ते नामस्मरण तुकोबा काय सांगतात? सेवितो हा रस वाटितो अनेका. अनेक होऊ नका विटेवरी ज्यांची पाऊले समान. तोच एक दानशूर. तो दानशूर जात आहे. किती जणांना समजणार आहे? अहो इथून सांगणाऱ्यांना समजत नाही. पहिली गोष्ट इथून सांगणाऱ्यांना समजत नाही. आम्ही बोलतो त्यांना, भाऊ खरं सांगा हो, तुम्हाला काय फरक पडतो? नाही बोलतो सर्व शहाणे होतील ना. आणि इथे सांगतात शहाणे करून सोडावे. प्रमाणे तेच देतात आणि बोलतच देत. आम्ही बोलतो प्रत्येकाला, भाऊ खरं सांगा. हे जर थोडस वेगळ्या शब्दाने तुमच्या बापाचं मान नाही. त्या माऊली ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, नाथ महाराजांचे, तुमचं नाही. मग तिथे इथे उभं राहून तुम्ही काय सांगायचं? आणि इथे उभं राहून काय करायचंय? काय सांगू नये, काय सांगावं हे सांगायचं. असं सुनाच्या गोष्टी सांगायच्या. त्यासाठी तुम्हाला इथे पाठवलंय. त्याला काय बोललात माऊली ज्ञानोबारायांनी? उपजोनी तुम्हीच बोला. हरिपाठामध्ये सोप्या शब्दामध्ये सांगितलं. अखंड वेदाचे सार आहे हरिपाठामध्ये. हो तुम्ही मागे बसले, जरा पुढे असते तर मला जरा बरं वाटलं. माऊली ज्ञानोबा सांगतात, हे जर माहिती नसेल ना, उपजोनी करंटा
नेने अद्वैत वाटा राम कृष्ण पैता कैसा होय. अरे आपण रामकृष्णाचे आहोत ना, मग हे समजायला नको का आणि समजून सांगायला नको. माझ्यासमोर एक शास्त्री बसला होता. बाबा मी भेट नाही ठेवत कोणाची, इथे उभं राहिल्यानंतर असं दर्शन सर्वांचे घे, लहानपणापासून मोठ्यापर्यंत. तो बोलला तुम्ही काय असं सांगता हो, तुम्ही किती वर्ष शास्त्री झाले हो, मग तुम्ही हे सांगू शकत नाही. ज्याला माहित नसेल ना तो नाही सांगणार. जे पोटात असेल ना पोटात तेच बाहेर येणार. त्यांच्या गोष्टी आहेत पोटामध्ये, त्यांच्या कथा आहे पोटामध्ये, आणि त्यांना मी बोललोय सांगा. आणि हे सर्व बहुजन समाजाला समजून घ्या ना, नदीच्या पलीकडे नेऊन सोडा. पुरावा दिलाय माझ्या माऊलीने, त्यांच्यासाठी पुरावा दिलाय. अनंत वांचाल पुढं काय बोलतात हो बाबा, दया कैसे गोपाल किंवा दयाल पावे, ते वांचाल आहे. ते एका शब्दाचे 10 शब्द सांगणार आहेत. त्याला वांचाल बोललेलं आहे. आणि जसंच्या तसं शब्द सांगले त्याला साधू बोललेला आहे, त्याला संत बोललेला आहे, त्याला देव बोललेला आहे. विठाला विठाला माऊली ज्ञानोबा आहे, त्यांच्यासाठी बोलतोय शब्द समजायला नको का यांना. सोपे शब्द आहे ते समजायला नको. ते समजून घेणार नाही आणि तुम्हाला समजून सांगणार नाही. विठाला आपलं भाग्य आहे का नाही. परंपरेनुसार आपल्याला नाम मिळालेलं बाबा, परंपरेनुसार जसंच्या तसं काही लपवलं नाही, जसंच्या तसं काही लपवलेलं नाही. आणि हे सांगता सांगायचं नाही. नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. अरे भक्ती विना पशु सटवीनं नेला, हे कोणाला आपल्याला बोललेलं आहे. पुढे मी नाही बोलणार, ते बोलण्याचा मला अधिकारच नाही. मी हरिपाठामध्ये बोलतो पण पुढे नाही बोलणार. महाराज सांगतात नाही ज्याची भक्ती तो पतिता भक्त हरिशीना भजत. आणि त्याची भक्तीच नाही, ती खोटी भक्ती आहे फक्त. तुम्ही बोलाल असं कसं काय बोलता हो, पुरावा देऊन सांगेल मायबाप. पुराव्यात आले माझ्याजवळ दुसरं काहीच नाही, आणि साधू संतांचं पुरावे. आणि मग ते बोलले तुम्ही सर्व बोलता. हो बरं सर्व बोलतो, पण तुम्ही काय सांगत नाही. आमच्या ताई मंडळीना शास्त्री पंडित आहे ना, हे उभे करतात का बघा कीर्तनामध्ये. कोणीच करत नाही उभे. आम्ही ताई मंडळीला अगोदर सांगतो, माझ्या रामदास बाबांनी सांगितलेलं आहे, या ताई मंडळींचा अपमान करू नका. ही लक्ष्मी आहे, ही आदिशक्ती आहे. ह्या आदिशक्तीचा अपमान करू नका. यांना ते समजत नाही, न समजल्यामुळे ते उभे राहू देत नाही. आम्हाला समजलंय का नाही आम्हाला माहिती, म्हणून आम्ही सांगतो तुम्ही उभे राहा. आमचा अधिक मासामध्ये सप्ताह असतो. तुकोबारायांच्या भूमीमध्ये तिथे ज्यांनी मोठं मंदिर बांधलेलं आहे बघा, गाथा मंदिर. बाबा तुम्ही होते का नाही मला काय माहिती नाही, पण तिथे त्यांनी काय सांगितलं, ताईने उभं राहून कीर्तन करायचं नाही. हा ते बोललो का तुम्ही कुठून आलाय, तुम्ही आले कुठून. अरे मोठे झाले कशामुळं, माझ्या ताईंच्या मुलं माझ्या आईंच्या मुलं मोठं झालं ना, मग ताईने कीर्तन करायचं नाही. आनंद वांचाला भरलं ती भरलं.
जोनी करंटा हे बोलणं त्यांना होतं नाही करायचं इथे प्रवचन करावं होतं तुम्ही पण तुम्हाला अडचण निर्माण काय झाली पण पाऊस पडत होता हे बोललो बसले बाबा ना भाऊ बाबा इकडे का आपण मंडप घालू बाहेर आणि यांच्या नाकावर तर ठिच्च देऊन माझ्या ताई मंडळीला कीर्तन करायला लावून पाऊस संपत नाही एक खेदाची बाब आहे इथं माऊली सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू त्यांच्यामध्ये आत्मे आहे का अरे आत्मा आहे तुम्ही वर्णन करून सांगता ना वर्णन करून सांगता म्हणजे समजून घ्यायला नको का हे समजण्यासाठी तू खूप आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो आणि त्या देवाला शरण गेल्यानंतर देव आपल्याला पलीकडे नेल्याडली राहत नाही आता 3 वर्षापूर्वी 3 ते 4 वर्षापूर्वी न दिसणाऱ्या रोगावरती विश्वास ठेवला का नाही बाबा न दिसणाऱ्या देवावरती का रोगावरती काही खरंच सांगा बापाला झालं तर पोरं जात नव्हती आईला झालं तर बाप जात नव्हता आम्ही सगळ्यांच्याच आहे त्याची इच्छा आम्ही सर्वांच्या मध्ये जायचो संध्याकाळ ते संध्याकाळ दुपारचे ते दुपारचे जायचो सर्वांच्याकडे होणार झाली थोडीशी लागण ना त्याला सांगितलं तुझ्यासाठी जात होतो ना ही लागण तुला झालेले मला नाही झालेले 8 दिवसात क्लिअर करून टाक अरे विश्वास त्याच्यावरती ठेवा नाथ महाराजांच्या अभंगामध्ये हरिपाठाच्या एका जनार्दनी न घ्यावा पुढं काय बोलतो निश्चयशी होया हरिरूप मग तुम्ही आम्ही देवाचं स्वरूप आहे का माणसाचे स्वरूप आहे का कोणाचे आहे अहो देवाचे स्वरूप आहे कर्म कोणाचे कसेही असू द्या कर्म कोणाचे कसेही असू द्या पण आपण देवाचं स्वरूप आहे हे जाणण्यासाठी माणसाचा जन्म आहे देव देव म्हणून व्यर्थ का शिनशी निज देव नेणशी मुली कोण देवा नाही नाव देवा नाही गाव देवा नाही ठाव कोठे माझ्या माऊलीने पुरावा दिलाय भरला गाणा दाट हरी Hare
भरलेला आहे. हा बघा परमात्मा घनदाट भरलेला आहे. त्याला एक गुण समजले ना ते बरोबर आहे. या देवाला ओळखण्यासाठी माणसाचा जन्म आणि हा देव अंश रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये. 5-5 वर्ष कोमात राहिलेला व्यक्ती त्याला जाणून टाकतात का हो बाबा? बाबा 5-5 वर्ष कोमात राहिलेला त्याला जाळून टाकतात. आता त्याच्यामध्ये परमात्मा आहे. परमात्मा उतरल्यानंतर काय बोलतात त्या शरीराला? बॉडी. भैया आपली बॉडी आहे का नाही? आपल्या याच्यामध्ये काय आहे? आपलं जर याच्यामध्ये असतं तर आपलं दात पडले नसते बाबा, आपले केस पांढरे झाले नसते, आपला डोळ्यांचा ऑपरेशन झाला नसतं, आपलं काहीच नाही. साधू संतांनी त्यावेळेला समजून सांगितलं, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे, नाही कुणाचे कुणी स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती देणे हरीचे भेटी. आपल्या स्वतःच हित करायचंय. ज्या वेळेला आपलं हित करू ना त्या वेळेला मग बरोबर आहे. साधू संतांनी सांगितले, आपली आपण करा संसार बंधन तोडावे. आपले आपल्याला सोडवणूक करून द्यायचे, कोणी सोडवायला येणार नाही आपल्याला. सोडवण्यासाठी योग्य त्या श्री गुरुचीच गरज आहे, योग्य त्या संतांचीच गरज आहे, योग्य त्या साधूचीच गरज आहे. सांगतात साधू दिसतात ते वेगळे, ते स्वस्वरूपी निवाळले. ते दिसतात वेगळे पण ते स्वस्वरूपामध्ये असतात. या स्वरूपामध्ये ते असतात. आपला श्वास कुठून उठतो बाबा? आपला श्वास कुठून उठतो? हे आपलं प्रश्न उत्तर चाललेलं कीर्तन असतं का? श्वास कुठून चाललेला असतो? परेच्या पलीकडनं. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आम्ही अभंग वाचतो आणि वाचून तिथेच सोडून परे होणं पडते घर तेथे राहू. मग किती जण तिथे आहेत? परेच्या पलीकडला चालत असलेला नामस्मरण किती जण त्याच्यावरती आरूढत? माझे निज सुख स्वाचार तेथेच मी घर बांधिले. रमा माझी पट्टाची राणी तिची सेवेशी लावली चरणी. खांदी वाहिल्या भक्त शिरोमणी गोपिका विठाला. उद्धवाला सांगितलं, माझी पत्नी आहे लक्ष्मी माता, तिला मी पायाजवळच ठेवलेली आणि खांद्यावरती गोपिकांना घेतलेल्या. कशासाठी त्यांना घेतले? त्यांचे प्रेम भक्ती उत्कृष्ट होती. आणि लक्ष्मी माता पाय धरत राहिली माझा माझा करून. हे कधी होईल? ज्या वेळेला गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रेम अवस्था होत नाही तोपर्यंत
संत चरण रद लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घरो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयामध्ये किती जणांचे रामरूप प्रगट झालं शेवटी राम हा पूर्णोत्तम पूर्ण परब्रह्म परमात्मा होता तरी सुद्धा वशिष्ठ ऋषींना शरण लावला कृष्ण सांदीपीना झाला मी सांगतो आम्ही गुरु केलाय ना पण तुम्हाला ते सांगितलं का ते सांगितलं असेल तर बरोबर आहे अनादी कालाचा असणारा जो नामस्मरण आहे त्या नामस्मरणामध्ये भाव अवस्था निर्माण होतो प्रेम अवस्था निर्माण होतो तिला आष्ट सात्विक भाव अवस्था बोलतात आमच्याकडे लय वादळ उठलं तर सुरुवातीला भरपूर वादळ उठलं तर पण नाथ महाराजांच्या कृपेने आला शीतल शांतीचा वारा आला शीतल शांतीचा वारा शीतल शांतीचा वारा आतमध्ये जातो आणि या शरीराला सुख होतो सोपं सर्व परमात्मा एकदम सोपा आहे एक वेळ जेवण कठीण आहे मी उदाहरण देऊन सांगेन तुम्हाला एवढा परमात्मा सोपा आहे तरी सांगतो नाही मी केलंय ना मग असं झालंय का तर तेवढंच राहिलं आम्ही एकादशी करतो ही अंगारकी चतुर्थी करतो गुरुवार करतो सोमवार करतो हरिपाठ करतो गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे सर्व गोष्टी करतो पण भावावस्था निर्माण झाली का तेवढंच सोडून राहिलं विठाला मृत दैसा शृंगारीला गाढव कीर्ती नाला कडू दुधी माखीला गुळू दैसा विडाला अजिबात काय उपयोग होणार पुण्य लाभेल स्वर्गात जाल इंद्र पण भोगाल हे फक्त तेवढ्या पुरते ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात किती एका दिवसात बाबा 14 इंद्र होतात मी बोललो सुरुवातीला माहित नव्हतं हे होत असेल कसं त्या स्वर्गरोन मध्ये सर्व कथा सांगितले कथा सांगितले आपल्या वेळ निघून जाईल विठाला तुम्हाला सांगतात म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी सर्व भावाने शरण जायचं मग किती भाव आहेत 8 भाव आहेत 8 कंठ सद्गतीत होणं शरीरावरती रोमांच उभे राहणं म्हणजे शरीर आपण बोलतो ना आज माझ्या अंगाला काटा आला कंठ सद्गतीत होणं डोळ्यातून आसरू जाणार एका जनार्दनी 88 सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी हे कोणाला सांगितलं हे आपल्याला सांगितलेलं आहे
असे भाव ज्या वेळेला निर्माण होतील तेव्हाच देव कृपा करते. विठाला म्हणून त्या देवाला शरण जायचं. त्या देवाला शरण गेलो, आपली भावावस्था निर्माण झाली. भावावस्था निर्माण होऊन जर आपल्याला तसा जर अनुभव जर नाही आला तर आपला कुठेतरी चुकतो. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. यांच्या बरोबर मुलांच्या भाऊच्या बरोबर जवळजवळ 22 वर्षे झाले पारायण आम्ही आळंदीला करतो. 22 वर्षे जास्त झालं ना. कशासाठी? आता म्हाळुंगी बाबा मला माहिती नव्हतं, कोणीतरी वाटाड्या रस्त्यावरती दगड आहे त्यांनी सांगितलं. बाबा रस्त्यावरती दगड आहे त्यांनी सांगितलं म्हाळुंगी 4 किलोमीटर. मग त्यांच्यावरती विश्वास ठेवतो का नाही आपण? विश्वाचं ज्ञान ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तिच्यावरती विश्वास ठेवा नाही का? माऊलींचे शब्द आहेत, लक्षात घ्या मायबाप. काया वाचा मने सेवक होऊ यायचा तो साम्राज्य चक्रवर्ती भुवनी नांदो. बघा काय उपमा दिले हो आपल्याला. काय ने वाचेने मनाने जर ती वाचली तर साम्राज्य होणे, आपण चक्रवर्ती होतो. चक्रवर्ती होतो म्हणजे काय खुर्ची मिळणार आहे? या स्वरूपामध्ये विलीन होणार. जिथून आलो ना तिथे विलीन होणार आहे. म्हणून त्या देवाला शरण जायचंय. म्हणून त्या देवाशी एकरूप व्हायचंय. आपले देव भरपूर आहेत, मग नक्की कोणाला शरण जायचंय? आपण समजून घ्यायचं. मुसलमान लोक असतात ना, दृष्टांत मी उदाहरण प्रत्येक ठिकाणी देत असतो बरं का. त्यांची 3 वर्षाची मुलं झाली ना बाबा, त्यांची टोपी घालतात आणि हात धरून मशिदीत नेतात आणि सांगतात अल्लाह आपला इथे. ख्रिश्चन लोक आहेत, मी प्रत्येकाचा अनुभव घेऊन बोलतो बरं का. त्या आपल्या मुलाला थोडस जर समजायला लागलं त्याला बावली देतात. हे जास्त तुम्ही समजून घ्या माझ्या माता पितांनो. बावले देतात ना, सांगतात ही तुला येसूने दिलेले. हे कोणी दिलेले? येसूने. मग तेव्हापासून तो येसू येसू करत राहतो, हा अल्लाह अल्लाह करत राहतो. खरंच सांगा, आज अंगारकी चतुर्थी, आपण सर्व हिंदू आहोत. आपल्या मुलाला मंदिरात नेतो का? आई साहेब तुम्ही सांगा, आपल्या मुलाला मंदिरात नेतो का? काय नेतो का? नेत जा आतापासून. आणि तेव्हा समजेल आपला देव इथे आहे म्हणून. आपण हिंदू आहोत, आपण धार्मिक आहोत. त्यांचा ते धर्म बदलत नाही. फक्त आपण हिंदूच बोलत असतात ना, हिंदू मोठी मंडळी बोलत असतो आता देव आहे का? तू जगलाच कशावरती? देव नाही तर जगलाच कशावरती? तर आजपासून तुम्ही खरंच अंगारकी चतुर्थी आहे, आपल्या मुलाला मंदिरात न्या आणि सांगा हा आपला देव आहे, हा आपला बुद्धिरथ आहे, हा आपला पालन पोषण करणार आहे. आणि मुलगा तेव्हापासून सुधरेल. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. सर्व भावाने देवाला शरण जायचं. आणि ज्या वेळेला सर्व भावाने देवाला शरण जावं त्या वेळेला तुकोबाराय सांगायला लागले दुसऱ्या चरणामध्ये,
मला या जन्म मरणातून मुक्त करणार आहे ना. मुक्त होतो बरं या जन्मात, जिवंतपणे मुक्त होता येतो बाबा. माऊली ज्ञानोबारायांचं उदाहरण सांगतो मी, मला लक्षात येईल. जोपर्यंत हा दिवा चालू आहे तोपर्यंत प्रकाश आहे का नाही? दिवा विझल्यानंतर अंधार नाही का? मग जीवनामध्ये प्रकाश पाहिजे का अंधार पाहिजे? प्रकाश पाहिजे. आणि जीवनामध्ये प्रकाश आहे आपल्या. सहस्र दली उगवला बघा काय आपल्याला सांगितलं. साधू संतांचे सांगतात, केले उपकार सांगू मी काय, पाप न करी हरीसी. केले उपकार सांगू मी काय. साधू संत सांगतात, तुकोबाराय सांगतात, माझ्यावरती उपकार केलंय. बाबाजी चैतन्याने उपकार केले. असं मला त्यांनी दान दिलं, अक्षय दान. कधी न उगवणारं असं अक्षय दान दिलंय. मग तुम्हाला मला अक्षय दान द्यायला पाहिजे का नको? मग तुमचं आमचं भजन श्वासांगाने चालायला पाहिजे का तोंडाने चालायला पाहिजे बाबा? माझे श्वासन श्वासाचा परिचार का निमिष निमिषाचा व्यापार, तेथेच मी घर बांधिले. आपण तिथे घर बांधलेलं आहे हो. आवडी ज्ञानोबाराय सांगायला लागले तुम्हाला आम्हाला. साधूंच्या संगतीने जर गेलो, साधूंच्या संगतीने जर गेलो तर आपल्याला तिथपर्यंत जाता येतो. कुठपर्यंत? जिथे साधू संत गेले तिथपर्यंत जाता येतो. सहज सोपा मार्ग सुलभ सांगितलेला आहे. मार्ग धावून गेले आधी तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. आपल्याला अजिबात गुंता पडून देणार नाही. ते सोपा मार्ग सांगितला. आणि एवढा सोपा मार्ग सांगितलेला आहे. बापरे 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 बाबा. देवाला आवडणारा प्रकार करायचा का आपल्याला आवडणारा करायचा? तुम्ही बोला, मलाच बोलतात म्हणजे तुम्ही समोर आहेत, वरिष्ठ आहेत, श्री गुरूंसारखे म्हणून बोलतो विठाला. देवाला आवडणारा तो प्रकार व्हायला पाहिजे. बोलो ना. शब्द आहे हो. शांती ब्रह्म नाथ महाराज. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि पुढे काय बोललेलं आहे? तुळशी माळ गळा, हृदयी कळवळा वैष्णवांत.
हे जर असेल तर देवाला आवडत. आणि हे जर आपण आवडून नाही घेतलं तर नाथ मला सांगतात येथे कोणाचे काय गेले कोणाचे काय जाणार नाही. ज्याचं त्याने अनेक केलं ते पिंगळ्यामध्ये बोलतात ते हे नाही कळलं कोणी दुसरा येईल साधू संतांचं जर ऐकलं नाही तर दुसरं येईल. काल बांधवणे आपल्याला कालाकडे जायचं का परमात्म्याकडे जायचं ज्याचे त्याने ठरवायचं. बरं आपला आपण ठरवायचं. यमाचा पावणा व्हायचा का देवाचा पावणा व्हायचा माऊली हरिपाठामध्ये सांगतात. तर आपल्याला देवाचा पावणा व्हायचं. शांती दया पावणा कधी आपल्या लक्षात बसायचं मायबाप. खरं सांगतो तुम्हाला सत्य सांगतो. आज अंगारकी आहे 6 महिन्यातून येणारी एक अशी संकष्ट चतुरे आणि संकट दूर व्हायलाच पाहिजे. हे जरी ना ऐकलं तर दुसरा मग कालाच्या हाती जायचं का देवाच्या जवळ जायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. माई तुम्ही आपल्या मुलाला नेणार का नाही मंदिरात? हा आता बोलत नाही नका नेऊ. न्यात जा सांगत जा आपला देव आहे. लहान मुलांना अगोदर लवकर पटतं. तुमचा अभ्यास सांगायचं बोलून बोलून सांगायचं. आमच्या मुलांना आम्ही तेच सांगतो. हा बुद्धी जात आहे. हा तुम्हाला सर्व संकटातून पार करेल. परीक्षा येईल त्या वेळेला त्यांच्या जवळ बसा. तर मुलंच कीर्तनाला येत नाही तर सांगत होतं मी कोणाला पूर्णपणे लक्षात राहतो. काही शब्द नाही राहत पण तेवढा लक्षात राहतो. परमात्म्याजवळ बसलो तर त्या परमात्म्याचं नाम स्वरूप चिंतन केलं तर जो 40% पास होईल ना तो 80% नक्कीच पास होईल. ही गणपती बाप्पाजवळ गावी देऊन सांगतो. सर्व भावे देवाशी आणि त्याला शरण गेलो आपण तो आपल्याला काय करतो. काय करतो बाबा तो उतरील भवदुस्तर नदीचा तो आपल्याला नदीच्या पलीकडे नेईल. भवरोग तुम्हा आम्हाला प्रत्येकाला लागलेला आहे. या भवरोगाची चिंता तुम्हा आम्हाला लागलेली पण आपण विसरलेलो.
भव रोगा ऐशे जाय काय शुल्लक. फक्त पथ्य सांगितलेले बाबा. पथ्य नाम विठोबाशी आणि नाही वाचक. बाकी काय घ्यायचं नाही. तर पांडुरंग परमात्म्याचं पथ्य पाळा आणि तो आपल्याला त्या भव नदीतून उतरून नेईल. आणि भव नदीतून उतरून नेण्यासाठी अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये बहुय करुणावंत अनंत हे नाम जा. अनंत माऊली हरिपाठामध्ये नामस्मरणाचं वर्णन. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी. एकच माणूस याच्यात विरला जातो. एकच माणसाला समज अद्वैत. म्हणून माऊली ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात पापी कोण आहे. पापी कोण आहे. नामसी विमुख दोनरा पापिया हरिपाठामध्ये रोज बोलतो आपण नामाशी विनमुख तो नर पापिया. पण नामस्मरणाला विनमुख असेल त्याच्यासारखा पापी दुसरा कोणच नाही. मग ते नामस्मरण सांगायला पाहिजे. ते नामस्मरण घ्यायला पाहिजे. आणि त्या नामस्मरणामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला सांग ज्ञान देव सांगे निवृत्तीसी. पुढे काय सांगतात. आकाशापेक्षा नामस्मरण मोठे बाबा. एवढं नाही. गगनाहुनी वाढत. मग त्या नामाशी आपण एकरूप राहायचं का नको. जाणूनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम कोण विठो. अरे मी जाणतो मला नेणतं कर पांडुरंगा परमात्मा. हे नामस्मरण मला मिळावं. आपली माणसं कोणाला विचारत नाही. तुम्ही माझे आहेत म्हणून ओपनलीच बोलतो.
आणि का सांगू नये ओपनली? सर्वात सोपा तुम्हा आम्हाला समजण्यासारखा वेदांचा अर्थ या हरिपाठामध्ये भरून ठेवलेला आहे. वेद दया गाती आम्हा तयाशी नाम धरियले कंठी, ओंकाराचे बीज आमच्या हाती नीद, अनु रेणू थोकडे तुका आकाशाशे. मग तुम्ही आम्ही काय पोटा खालनं आलो का? आपण पण आकाशापेक्षा मोठं आहोत. तुमचा आमचा जो श्वास जातो तो तुमच्या आमच्या पोटात आहे का? जगभर आहे, मग श्वासांगणित भजन किती जणांचं चालतं? असं सांगितलं ना, हे लोक लगेच आम्हाला सांगतात, असं का तुम्ही सांगता? हा? सहज सोप्या भाषेमध्ये माऊली ज्ञानोबा राय तुकोबा रायने तुम्हाला आम्हाला सांगितलंय, नाथ महाराजांनी सांगितलंय. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नव्हे काळ वाचा नव्हे लांब जळो त्यांचे जिने, यातना भोगणे यमपुरी. आपल्याला यमपुरीत जायचंय का देवापर्यंत जायचंय? सहज मार्ग सोपा आहे. श्वासान गणित भजन चालू. किती वेळा होतो? 21,600 वेळा होतो. त्याला प्रबोध म्हणतात, ओपन सांगून टाकतो, बाबा राग म्हणू नका. पण ते डोक्यावर तूप टाकलं तरच, नसेल थापलं तर नाही चालत. भोजना मागते तुक, कशाला तुक उभं राहायला? भूक लागली ती तूप खायला. अहो रीत सांगितलेले आम्ही अर्थाचा अनर्थ करून राहिलो. मायबाप क्रोधी अविश्वासी त्यांची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. ते क्रोधी आहेत, अविश्वासी आहेत, त्यांनाही सांगू नका म्हणून. ज्ञानोबा राय सांगतात, हे तपोईनाला सांगू नको. ज्ञानेश्वरी वाचली तर समजत. जास्त पंडित असेल त्याला सांगू नको, योगी असेल त्याला सांगू नकोस. हे काम क्रोध पाही दयाच्या कृपेची साठवण नाही, हे कृतांत्याच्या ठाई मानेचे ते. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे माग, भजन मार्गीचे माग मार्ग जे. बघा ना काय सांगतात, हे भजन मार्गामध्ये आडवे येणार आहेत आणि आडवे बाद करायचे आपल्याला, त्यांना सन्मार्गाला लावायचे. ठकतात आणि तो अनंत असणारा जो नामस्मरण, तो तुम्हा आम्हाला या टाळूच्या माध्यमातून शक्तीच्या योगातून त्याला ती जागृत करतात. आणि एकदा ती जागृत झाली तर मग आपल्याला समजतो, अरे मी केवढा आहे. सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा केली. वस्तू दावेली माझी मन. आपली निध वस्तू आहे ना, ते दाखवत असत. माऊली ज्ञानोबा राय सांगतात, मोठे गुरुमुखे उदय जत दिसे, हृदयी स्वयंवची असे, प्रत्यक्ष खाओ लागे तैसे आपण. आपण देवाचे अंश आहोत. देव आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरु तो बोध देतात आणि त्या बोधाने असणारा जो परमात्मा तो जागृत होतात. आणि आपण पहिल्या नामस्मरणामध्ये हे सर्व देश शुद्धी होतो. आपण सर्व शेतकरी आहोत का नाही? आता जागा गेल्या असतील तर जाऊ द्या. होतो का नाही आपण शेतकरी? राब पेरताना आपण काय करतो? त्याच्या अगोदर भाजणी करतो का नाही?
तिला कचवट राहिले तरी तिला जाळून टाकतो का नाही? मग तिला वाकवून 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 जाळून टाकतो. बाय जाळतो का नाही? मग तसं पहिल्या नामस्मरणामध्ये अंतःकरण शुद्ध होतो, भावावस्था निर्माण होतो. भावावस्था निर्माण झाल्यानंतर श्री गुरु त्यांना चेक करतात, त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि बरोबर आहे का नाही त्यावेळेला ते समजतात. आणि मग माता हात ठेविला नव्हे खापटीला जैसा, गुरुवाक्याचे निनावे महावाक्याचे निनावे, माता हात ठेविला नव्हे खापटीला जैसा विठोबा. बाबा याला काय बोलतात? हार नाही का? पहिले इथे उभा राहतो ना त्याची हार व्हायला पाहिजे. त्याची एकदा हार झाली ना मग बरोबर परमात्मा करेल. हे काय अखंड धागा आहे का नाही? हे अनेक प्रकारची फुलं आहेत. इथे 2 गोंडे लावले. ही जी फुलं आहेत ना मायबाप, ही तुम्ही आम्ही सर्वजण, हे तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. म्हणजे तुमच्या आमच्या मध्ये जो परमात्मा ना धाग्या स्वरूप सर्वांचा एक रूप आहे. एकची धागा नाना परी परी, एकची धागा नाना परी मुक्ताबाई बोलली. कोणाला बोलली? 1400 वर्षे जगलं त्याला. त्याच्याजवळ कुठलं ज्ञान कमी होतं? फक्त नामस्मरण. काल आला का आत्मा परमात्मा तो ब्रह्मांडात न्यायचा आणि कालाला मागे लावून द्यायचा. एवढी शक्ती एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. माझ्या मुक्ताबाईने 14 वर्षाच्या मुक्ताबाईने सांगितलं, अरे चांग्या, हा तुला बोध नाही, गुरु उपदेश नाही,
तू जन्मून उपयोग केला काय? आणि परमात्म्याला दोष लावलेला आहे म्हणून तुम्ही, आणि बाकीचे जे आहेत ना हे सांगत नाही ना, हे परमात्म्याला दोष लावतात. माफ करा का, खरं सांगतो तुम्हाला, सत्य सांगतो. परमात्म्याला दोष लावू नका, जसंच्या तसं सांगा. हे मला सर्व अनुभवाला आलं, जसेच्या तसं अनुभवाला आले. माझ्याकडे परंपरा आहे. हंस, ब्रह्मा, आत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बळवीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा माने, छकुलाल नाना, सोमाशे बाबा यांच्यापर्यंत ही परंपरा आलेली आहे. आणि मला त्या नामस्मरणाचा अनुभव आला जसाच्या तसा, त्या प्रबोधाचा अनुभव आला जसाच्या तसा. तुकोबारायांनी तेच सागितलेल्या अभंगाच्या लाच्या तुका माने साक्षी साक्षी आले ते केले. उभाराय सांगतात मला हे सर्व अनुभूतीला आलं, आणि अनुभूतीला आल्यानंतर प्रगट केलेलं, आणि ते प्रगट आजही आपल्याला होत असतो. एका जनार्दनीनं घ्यावा संशय, इथे संशय घ्यायची गरज नाही. उभाराय सांगतात पहा पुराणी, पुराणामध्ये विचारून बघा, सर्व ठिकाणी विचारून बघा, सहजपणे आपल्याला ते माहिती होईल. ह्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य बोलांडे बाबा यांनी उत्तरून सांगितलं, हो सेवा करा. त्यांना सांगितलं मला सेवा करता येत नाही, बोललो अगोदर, पण निरोप सांगा. हे श्री गुरूंचं निरोप तुमच्यापर्यंत जसंच्या तसं मांडलेलं आहे. खरोखर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ज्याला पटलं नसेल ना तो त्याच्यातला नाही म्हणून समजून द्यायचं. ज्याला पटलं ना तो ज्ञानोबा माऊली, तुकोबाराय, नाथ महाराज यांच्या पंक्तीतलं आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता ज्ञान प्रकाशे, संसारा एवढे ओझे फिरले जगा. गणपती बाप्पाचं वर्णन माझ्या माऊलीनं केलेले. ओम नमोजी अध्याय वेद प्रदीपाध्याय, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा, सेवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणून निवृत्तीला तू देव आहेस. चार संप्रदायापैकी, चार देवांपैकी गणपतीची भक्ती अतिशय उत्कृष्ट सांगितलेले, शक्तीची उपासना करायला सांगितले, देवीची उपासना करायला सांगितलेले, सूर्याची उपासना करायला सांगितलेले, आणि भगवान भोलेनाथाची उपासना करायला. ज्याला जसं जमल त्यांनी त्या देवाचं उपासना करा, पण शेवटी मार्ग तिथपर्यंत आहे. आणि ते मार्ग आज आपल्याला सहजपणे माहिती करून दिलेले. माझ्या ज्ञानोबाराया, माझ्या
घडविली तैशी केली कली झाले तैसे तट नाही झाल्या नको. माझ्या बरोबर आलेल्या आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दादा अरुणाजी दादा ते परमार्थाला मानत नव्हते पहिले. ते वेगळ्या शब्दात बोलतात. तुमचा परमार्थ तुमच्या खरं ते कोणालाच मानत नव्हते. पण परमात्म्याची कृपा आहे, देवाची कृपा आहे, संतांची कृपा आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्त जयंतीचं कीर्तन ऐकलं आणि सांगितलं ते त्याच्यातच होते बरं का. मग शास्त्र टिकवतील का नाही भीती आपल्याला आहे, टिकवतील का नाही. मोठे महाराज सांगायचे ना, लास्ट पर्यंत मान ठेवली म्हणजे कुस्ती जिंकली. पण दादाने ते नामस्मरण स्वीकारलं, त्यांची प्रेमावस्था झाली, त्यांचा प्रबोध झाला आणि आज ते प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला येतात. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गायनाचार्य, उत्कृष्ट असं गायन करणारे संतोष महाराज पानसरे दावडीगाव हे झाले आपल्या कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी येतात. ते पागड्याच्या पाड्यावर आलेले माझे लाडके गणेश भाऊ रुपेश महाराज पडार, आमची ताई अनादिताई, कुठेही सांगा बाबा मी तुमच्या बरोबर येतो. विश्वास तो करी, विश्वास असेल तर सर्व गोष्टी आहेत. विश्वास त्यांनी नामस्मरण घेतलं, त्या नामस्मरणाचा हा प्रबोध सुद्धा झाला. ज्यांचा प्रबोध झाला नसेल ना, मी तुमच्या पाया पडतो, साष्टांग दंडवत करतो. प्रबोध घ्या. आपला जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. उपस्थित असणारे सर्व तारकरी बंधू, माझे आदरणीय हरिभक्तीपरायण पक्वादवादक, उत्कृष्ट अशी पक्वादाची साथ दिली. आमचे स्पीकरवाले, तुम्ही ऐकणारे, तुम्ही देवाचे स्वरूप आहे. माझ्या माऊलीने सांगितलं, प्रभू तुम्ही महेश याच्या, मी दुबळा अर्चित असेल, मी दुबळा आहे. तुम्ही जर अवधान दिलं नसतं ना, शब्द आले नसते. म्हणून तुम्ही ते अवधान दिलं, त्या योगाने शब्द तसे तसंच आलेलं आहे. श्री गुरु सारिका असता पाठीला इतरांचा लेखा. मी कुठल्या शाळेत गेलो नाही शिकायला, फक्त पक्वास थोडासा शिकत होतो. 10-12 बोल जमले, पेटीवर वाजवायला लागलो, 10-12 राग समजले आणि संत श्रीपाद बाबाने पाठीवर हात मारला. आजपासून सेवा करा. श्री गुरु सारिका असता पाठीला इतरांचा लेखा. जय विठ्ठल.